नमस्कार। टेट 2022 एग्जाम दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी गुड न्यूज आहे की फेज 2 चालू झालेला आहे। याच्यामध्ये सेल्फ सर्टिफाय करायचा टॅब आपल्याला शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे आणि हा फॉर्म भरत असताना म्हणजे हा सेल्फ सर्टिफाय करत असताना खूप लोकांना अडचण येत आहे की कुणी सेल्फ सर्टिफाय करावं किंवा काय एडिट करावं, हा नंबर मी ॲड करू शकतो का, ईडब्ल्यूएसचं चेंज करता येईल का, काय मुदत आहे किंवा SCBC जे मराठा लोकांसाठी चालू झालेलं आहे तर त्यांच्यासाठी SCBCचा फॉर्म कुठून म्हणजे आत्ता काढता येईल का, कधीपासून जुना चालेल का, असे खूप सारे डाऊट आहेत। ते डाऊट क्लिअर करण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे आणि नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत किंवा कुणाला अडचणी येत आहेत त्या लोकांच्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर पहिला प्रश्न असा होता की आम्ही मराठा उमेदवार आहोत आणि आम्हाला SCBC कंपल्सरी आहे का? तर हो, SCBC कंपल्सरी आहे। SCBCचा फॉर्म तुम्हाला भरावाच लागेल। तो त्याचं NCL म्हणजे नॉन क्रिमिलेअर आणि त्याचं जे कास्ट सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला लागणार आहे। जर तुम्ही EWS मधून भरला तर कदाचित आत्ता प्रॉब्लेम येणार नाही, निवड होताना होऊन जाईल, पण ज्यावेळेस आपल्याला DV साठी बोलवलं जातं त्या फेरीमधून कदाचित तुम्ही बाद होऊ शकता। याच्यासाठी तुम्ही SCBCचा फॉर्म काढून घ्या आणि फॉर्म काढण्याची मुदत किंवा त्याच्यावरची जी तारीख आहे ती 20 मार्च 2025 पर्यंतची चालते। त्यामुळे अजून पण कुणी SCBCचा फॉर्म काढला नसेल तर तुम्ही SCBCचा फॉर्म भरून घ्या आणि ते फॉर्म अपलोड करायला काहीच हरकत नाही। आणि अपलोड करत असताना एक PDF तयार करायचा जो SCBCचा कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलेअर हे दोन्हीचा एकत्रित PDF करून तो PDF आपण अपलोड करायचा। दुसरा प्रश्न असा होता की मोबाईल नंबर चेंज करायचा आहे, तो बंद पडला आहे किंवा ईमेल ID चेंज करायची आहे, तर हा करू शकता। आपल्या जवळच्या EO मध्ये जाऊन तुम्ही भेट घ्या आणि तिथे जाऊन तुम्ही ते चेंज करू शकता। आणि काही लोकांचे असे प्रश्न होते की आम्हाला काहीच एडिट करायचं नाही आहे किंवा आमच्या काहीच चुका झालेल्या नाही आहेत तरी पण आम्ही सेल्फ सर्टिफाय करायची काय? तर काही गरज नाही आहे सेल्फ सर्टिफाय करायची। ऑलरेडी ज्यांनी पूर्वी सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे त्या लोकांचं सेल्फ सर्टिफाय आहे। जर चेंजेस करायचे असतील तर अनसर्टिफाय करून तुम्हाला परत फॉर्म एडिट करून मग तुम्हाला सर्टिफाय करायचं आहे आणि त्यामुळं आता तुम्ही सर्टिफाय करायची गरज नाही, पण तरीसुद्धा मनाच्या खात्रीसाठी किंवा मनात काही डाऊट नको याच्यासाठी वेबसाईटला जाऊन तुम्ही चेक करा की तुमचं सेल्फ सर्टिफाय झालेलं आहे का। त्याची लिंक मी ग्रुपवर पाठवून देईन आणि त्यावर तुम्ही मोबाईलवरही चेक करू शकता। ओके, आणि याच्यामध्ये होते फेब 2023 त्यांनी मेन्शन केलेलं आहे। फेब 2023 च्या आधीचे एज्युकेशन चालेल, त्याच्यानंतरचे एज्युकेशन जे काही आहे ते तुम्हाला ॲड करता येणार नाही। त्यामुळं जे काही असेल ते फेब 2023च्या आधीचेच एज्युकेशन तुम्ही ॲड करा। जसं की MEdचं आता टॅब दिलेला आहे तर MEdचं तुम्ही त्यामध्ये अपलोड करू शकता। किंवा काही लोकांचं असं होतं की CTTचं माझं मार्कलिस्ट नव्हतं किंवा मला एवढे स्कोर नव्हते, असं काही प्रॉब्लेम असेल किंवा काहींनी चुकून विसरलं असेल की CTTचं TETचं मार्क अपलोड करायचं, पण 2023 फेब्रुवारी 2023च्या आधीचं जर असेल तर ते डॉक्युमेंट तुम्ही ॲड करू शकता, अपलोड करू शकता। आणि BPEDवाल्यांसाठी खुश खबर आहे की तुमच्यासाठी 9वी-10वीच्या जागासुद्धा अपलोड झालेल्या आहेत असं समजलेलं आहे। त्यामुळं तुम्ही BPEDचं जे काही जे टेन्शनमध्ये होता तर ती टेन्शन तुम्ही किंवा ती भीती तुम्ही मनातून दूर करा। याच्यामध्ये अजून कोणते डाऊट होते? ते समांतर आरक्षणचा काय मुद्दा मॅडम, नेमकं काय वगैरे असा पण काही लोकांनी मला प्रश्न विचारला होता। तर समांतर आरक्षणचा फायदा फेज 1 ला तुम्ही जर सिलेक्ट झालाय समांतर आरक्षण मधून
म्हणजे त्यामध्ये भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त किंवा माजी सैनिक वगैरे यातून जर तुम्ही सिलेक्ट झाला असेल तर या राऊंडला तुम्हाला त्याचा फायदा घेता येणार नाही. ओके, मग तुम्ही समांतर आरक्षण फायदा घेऊ शकणार नाही, याच्यासाठी मग तिथं नो करायचं. समांतर आरक्षण फायदा आहे का तर नाही करायचं तिथं. हां, आणि अजून काही डाऊट असतील तर नक्कीच मला परत तुम्ही कमेंट करू शकता. त्याच्यावर मी पण काही उत्तर देण्यास मला माहीत असेल तर ते उत्तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आणि हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्रेफरन्स देत असताना जर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकत असाल, म्हणजे तिथं जॉब करण्याची तुमची तयारी असेल तरच ते प्रेफरन्स सिलेक्ट करा. ही कळकळीची विनंती आहे, कारण पहिल्या फेजमध्ये जवळपास खूप लोकांनी असं केलेलं आहे की मला गडचिरोली मिळाले, चंद्रपूर मिळाले किंवा तिकडच्या भागातले कोल्हापूर मिळाले वगैरे, तर ती लोक तिथं जॉईन झालेले नाही आहेत तो एरिया बघून वगैरे. तर जर तुम्ही तिथं जाऊ शकत असाल तरच प्रेफरन्स सिलेक्ट करा, अन्यथा सिलेक्ट करू नका. कारण ती सीट जी असणार आहे ती तुम्हाला पण नाही आणि दुसऱ्याला पण नाही असं होईल. त्यामुळं जिथे तुम्ही जाऊ शकत असाल, नोकरी करण्याची जिथे तुमची इच्छा आहे तिथंपर्यंतच तेवढाच जो काही भाग आहे प्रेफरन्समध्ये सिलेक्ट करायचा आहे. ओके, आणखीन काही डाऊट असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी त्याचं उत्तर देण्याचा किंवा ते प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.